आणि सुरुवातीच्या जर का आपण बघितलं तर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 3 षटकं कंपल्सरी कंप्लीट करावी लागेल। आणि इथे पहा टाइम देखील आता आम्ही आमच्या स्मार्ट वॉच मध्ये सेट केलेला। ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती नो डाऊट ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खरं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने बॅटिंग करत असताना पहिलं अर्धशतक झळकावलं। बॉल तयार, ऋतिकचा पहिला बॉल अनबिलेबल, काय लेंथ आपल्याला पाहायला मिळाली। गोल्डन स्पॉट वरून अक्षरशः उसळी घेणारा हा बॉल, परफेक्ट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र बॅट्समनला हा बॉल खेळण्यासाठी थोडंसं अवघड होत चाललं आणि डॉट बॉल आला। यस थँक्यू। तर आमचे को कॉमेंटेटर मंगेश पाटील यांच्या माध्यमातून शिरवली टीमला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचं शुभागमन देखील आपण इथे पाहतो, त्यांचं देखील आपण करूया सरचे स्वागत। यस मंगेश पाटील या सरचे स्वागत आहे। शिरवली टीमचे खऱ्या अर्थानं भरपूर माटे चाहते आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिरवली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। समालोचकांच्या यादीमध्ये त्यांचं सुद्धा आवर्जून नाव घेतलं जातं। मंगेश पाटील सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतो। पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे। एक धाव आपल्याला पाहायला मिळाली, गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती। ओ ऋतिकचा हा बॉल अवे फॉर बॉडी, बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली। काय टप्पा होता, काय वेग होता, जिथे मात्र पहा बॅटरला हा बॉल समजला सुद्धा नाही। बॉल खरं तर गोळीच्या वेगाने निघून गेला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल। आणखीन एक अनबिलेबल अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, स्ट्रॉंग अपील होत असताना आपण बघितली आणि इथे पहा थोडेसे बॅटर बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर या बॉलची लाय अँड लेंथ त्यांना समजणं थोडंसं कठीण झालं आणि ते पहा डॉट बॉलची सांगता हा खऱ्या अर्थाने हिरा आहे, तारणहार आहे शिरवली टेनिस बॉल क्रिकेटचा। आणि पहा ऋतिक बोंडे ऑलराऊंडर खेळाडू या टीमचा आणि दर्जेदार खेळ दाखवत असताना या स्पर्धेमध्ये कमी गतीचा हा बॉल, थोडीशी गती कमी केली होती आणि इथे पहा पुन्हा एकदा बॅट्समनला खऱ्या अर्थाने हा बॉल डोकेदुखी ठरला। डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत जर का आपण बघितलं तर या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ संपला, त्यामध्ये एकच धाव या गोलंदाजाने खर्च केलेली आहे। यावेळेला व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय, इनफिल्डच्या वरनं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला धाडला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4। येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला संजीवनी देणारा हा चौकार संपला। धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, अर्थातच 5 धावा ठोक डिजिट। माध्यमातून 4 एप्रिल ऐतिहासिक दिवस, जिथे मात्र पहा कार्ले डोंगरावरती एकविराची मोठ्या थाटामाटात जत्रा साजरी केली जाईल, जिथे मात्र अनेक गावातून पालख्या आपल्याला निघताना पाहायला मिळतील आणि तो सोहळा खऱ्या अर्थानं पाहण्याची मजा काहीतरी वेगळीच आपल्याला पाहायला मिळते। आणि खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण बघितलं ऐकलं। कोरा कागद निळीशाही आगरी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकवीर आई। यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपण बघितलात आणि इथे पहा एक धाव जरूर कंप्लीट केली जाते। एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल, एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 6 धावा। 4 ओव्हरची मॅच, 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही टीम्सने एक सामना हा जिंकला, जो संघ जिंकेल तो मात्र सरळ सुपर 12 मध्ये दाखल होणार। गोलंदाजीच्या शैलीवरती इथून मात्र आता तिसऱ्या पंचांचा डोळा आपल्याला पाहायला मिळणार। शेवटपर्यंत या गोलंदाजीच्या शैलीवरती नजर असणार आमच्या तिसऱ्या पंचांची। बॉल तयार, यावेळीचा हा बॉल इथे पहा
फटका अतिशय चांगला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि तिथे पहा विकेट किपर कडून चूक झाली आणि इथे मात्र नशिबाच्या या 4 धावा मिळाल्यात. एकूण 5 धावा आपल्याला पाहायला मिळाला. वाईट +4 म्हणजे 5 धावा या बॉल वरती खऱ्या अर्थानं ऍड केल्या जातात. धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 वर 1, 11 धावा. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. ओ तुम्ही झालं, कॉलिंग नव्हतं आणि तिथे पहा कॉल देणं भरपूर इम्पॉर्टंट होतं, परंतु कॉल दिला नाही. ताळमेळ दोघांचा चुकला आणि तितक्यात बॉलनं खऱ्या अर्थानं जमिनीला स्पर्श केला. काय ड्रॉप झाली, जीवदान मिळालंय. अर्थातच कुणाल दवणे या खेळाडूला इथून मात्र जीवदान मिळालं. पाहूया या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलला जाईल. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूने जिंकला होता. 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. बॉलर तयार होतो पुन्हा एकदा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, व्ही शेप मध्ये स्ट्रोक सजवलाय. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग ऑफ रिझर मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि एका धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. दुसरे संघ आठवण आली लगेचच कुणाल पाटील केपी यांची. केपी एडिट्स भरपूर चांगलं काम करतात. बॉलर तयार होईल पुन्हा एकदम. यावेळेला पहा बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या मागे. आता मात्र विकेट किपर करत नाहीये चूक, विकेट मिळतीये जी पहिली विकेट साठी खऱ्या बारा वरती 1 विकेट अशी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या दुंद्रे या टीमची आपल्याला पाहायला मिळते. दुंद्रे गाव म्हटलं की आम्हाला जरूर प्रसन्न पाटील यांची आठवण येते, जिथे पहा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आवर्जून या नावाचा गवगव आहे आणि अनेक नामांकित स्पर्धा आज खुल्या गटातून प्रसन्न पाटील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या दुंद्रे गावाला बिलॉंग करतात. आज ते नाही आहेत कारण देवगड मध्ये स्पर्धा सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, 1 धाव कंप्लीट झाली आणि आता इथे मात्र एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही मात्र या षटकातील तुमच्याकडे षटक आता संपले. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच 15 धावा धावफलकावरती आपण बघतो. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. पाहूया या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील, कशा रीतीने हे 12 बॉल आता हाताळले जातील याकरिता टीम मीटिंग घेतली गेली, रणनीती आखली गेली, गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं. दुंद्रे संघ त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, परंतु इथे पहा बॅटिंग करणं गरजेचं आहे. जर का 40+ धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर बॉल तयार होतोय. या बॉलला देखील फटका ऑन साइडला डिमिड विकेट रिझर्व मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. 1 धाव आता कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने पुढे एकदा धावफलकावरती बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके आता तुम्हाला मारावं लागतील, गेअर बदलावा लागेल.
आणि चांगली फटकेबाजी करणं खरं तर गरजेचं बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु गोलंदाजाचं आतापर्यंत वर्चस्व राहिलं शिरोली टीमचं. यावेळेला स्ट्रोक चांगला, फिल्डर बॉलच्या मागे धावतायत, वन टप्पा बॉलला गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे पहा या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत की नाही याकरिता आता तिसऱ्या पंचांची ऑनफुल पंचांनी मागणी केली आहे. आता पाहूया आमचे तिसरे पंच चेक करतील. आमची टेक्निकल टीम वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. WTC भरपूर चांगलं कार्य करत असताना पूर्वेश दादा शेळके, डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. आणि बॅट्समन झालाय रनआउट, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन इथून मात्र बाद होतवा. रनआउट म्हटलं की क्रिकेटमध्ये बॅटर आत्महत्या करून खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते पहा काही क्वालिटी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट भरपूर चांगलं कार्य करत असताना पहिली धाव यशस्वीरित्या त्यांनी कंप्लीट केली होती, परंतु दुसरी धाव घेत असताना थोडेसे कमी पडलं आणि तदनंतर ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा झटका खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. फक्त 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती. मोठे फटके आता येतील का प्रश्नचिन्ह जरूर आहे. हो, या वेळेला देखील खोलवट टप्पाचा बॉल लावली अपील. अपील मध्ये उत्साह आणि अपीलला खरं तर उचलून धरलं जात आहे. बरोबर यष्ट्यांच्या मधोमध हा खेळाडू सापडला. LBW बॉल बॅकड्राईव्ह खेळला समोरच्या दिशेला. फिल्डर पहा लॉंग ऑन रिझर्व मधून बॉलच्या मागे आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे एक सिंगल आता कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतो. पुढचा बॉल यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. तिथे पहा फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावा षटकार. समोरच्या दिशेला हा ठोकला षटकार आपण बघतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. या षटकातील शेवटचा बॉल. ओ कमी गतीचा हा बॉल, परंतु ही गती पहिलेच ओळखले बॅटरनं आणि या बॉल वरती 6 धावा. षटकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे आता पहा चेरोबा 11 दुंद्रे या टीमचे पाठीराखे जल्लोष करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ज्या फटक्यांची अपेक्षा होती ते फटके बॅट्समन जर का आपण बघितलं तर राजेशच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इम्पॉर्टंट फटके आपण बघितले नागेश प्रभावित करतात. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील.
श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये आपलं आम्ही शब्द सुननानी करतोय हार्दिक स्वागत। 30 धावा अबतक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही पहा 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता किती षटकार किती चौकार आपल्याला बघायला मिळतील हे सारं प्रेक्षकांना इथून मात्र एन्जॉय करता येणार। बॉलर तयार, ओव्हर नंबर 4 डेट ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला स्वस्तिक। पब्या स्वस्तिकच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार। स्ट्रायकिंगला विवेक साठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते। बॉलर तयार, या बळीला देखील पहा ही लाईन थोडीशी मागे खेचली होती परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला। एक्स्ट्रा धावा आता इथून मात्र जोडल्या जातात। एकतीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 5 बॉल बाकी आहेत। या 5 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील। नागेश यांना खरं तर स्ट्राईक देणं गरजेचं कारण त्यांच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण बघितलेले आहेत परंतु ते नॉस्ट्राईक इनवरती आहेत। विवेक देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु अपयश त्याच्या वाट्याला। या वेळेला मी इथे पहा बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगला झेल तिथे मात्र पकडलाय आणि आता बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा, विकेट। एकतीस वरती 4 विकेट अशी परिस्थिती सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते। अजूनही पहा या डेथ ओव्हर मधील 4 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 4 बॉल मध्ये पाहूया किती धावा इथून मात्र जमवल्या जातील, किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल। चेरोबायला पण दुंद्रे या टीमच्या माध्यमातून परंतु आतापर्यंत गोलंदाजाचं काय वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं। जय हनुमान 11 शिरवणी या टीमचं। याच दरम्यान नुकताच उपस्थित झालेले आपल्या अतिथीगण आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आपण पाहतो 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला आलेलं आहे। त्यांचं आपण स्वागत करूया। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। ह्या वेळेला इथे घडतंय काय, पंचांचा निर्णय इट्स अ नो बॉल। आता उघडा डोळे बघा नीट, या पुढील चेंडू असणारा फ्री हिट। खरं तर पहा ऍक्शन रिप्ले या बॉलचा गोलंदाजाचं नियंत्रण नव्हतं आणि इथे पहा प्रॉपर ग्रीप नव्हतं केलं या बॉलला आणि तिथे 9 बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती 1 धाव देखील आपण बघितली। अशा 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात। आता स्ट्रायकिंग इनिंगवरती नागेश आपल्याला पाहायला मिळतात। 2 षटकार त्याने खेचलेले आहेत। लगातारचा 3रा षटकार त्याच्या बॅट मधनं वैयक्तिक येईल का हे देखील बघायचं। बॉल तयार होतोय, फ्रीटचा बॉल भरपूर काही करू शकले नाहीये। टप्पा पडल्यानंतर बॉलने काटा बदलला आणि इथे पहा डॉट बॉल। लेग कटरचा वापर केला, टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा बॉल कट झाला आणि इथे पहा डॉट बॉल। अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत। 33 धावा धावफलकावरती आपण बघतो। 4 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती। दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी कमी गतीचा हा बॉल, गती थोडीशी कमी केली होती आणि तिथे पहा दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला 7व्या आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाली। 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल
थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू का होईना परंतु धावफलकावरती धावा जोडल्या जातात. सिंगल डबल ना धावफलकावरती इथून मात्र धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातो बॅटर नागेशच्या माध्यमातून. 35 धावा झालेल्या आहेत, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. एखाद दुसरा मोठा फटका येतोय तर 40+ धावा होतील, परंतु गोलंदाज पहा कमबॅक करतात. 4 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात, एक विकेट देखील मिळवली आहे. स्वस्तिक या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा अंपायर कळवतात की हाही बॉल नो बॉल. आणि इथे पहा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथे जर का आपण बघितलं तर एक धाव देखील कंप्लीट केलेली, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना कॉलिंग चुकलं आणि नॉनस्ट्राईकच्या बॅट्समनला इथून मात्र मैदान सोडावं लागलं. बॅट्समन बाद झालाय. येऊ द्या डीजे मास्टर. आपण सध्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये आहोत आणि इथे पहा चिंचवली गाव आणि अतिशय दर्जेदार स्पर्धा ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्हा म्हटलं की बैलगाडा शर्यत, त्यानंतर जर का आपण बघितलं तर क्रिकेट, कबड्डी या खेळाला भरपूर प्रसिद्धी दिली जाते. चला बॅटिंग करणारा संघ टीम कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ आपण यायचं आहे. धावफलकावरती धावा 37, 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या डेथ ओव्हर मधील.
अनेक मान्यवर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरती आणि खऱ्या अर्थानं आज ज्या ज्या वेळेला मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहिली आणि या स्पर्धेची उंची खऱ्या अर्थानं वाढत असताना आपल्याला बघायला मिळाली. माननीय श्री रमेश शेठ पाटील आणि उपसरपंच श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मोटरसायकल बाईक देखील खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या थाटामाटात खऱ्या अर्थानं ही स्पर्धा इथून मात्र सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थानं कार्याला सलाम देत असताना या स्पर्धेचं नावच आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक 2025. चला इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते असताना आपल्याला पाहायला मिळाल. चला प्लीज फिल्डिंग करणाऱ्या संघाचा वेळ कमी प्रमाणामध्ये आपण दौडायचा आणि लगेच जर आता मॅच आपण स्टार्ट करायचे आहे. बॅटर चला प्लीज पट्ट्यावरती या. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 5 गड्यांच्या मोबाईलला टार्गेट सेट करणार आहे. खरं ते 2 बॉल असणार आहेत. आदरणीय सन्माननीय नागेशजी शेळके साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांची देखील इथे मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आम्ही या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी आजच्या 3ऱ्या रजनीमध्ये खरं तर शब्द सुमनानी करतोय आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. चिंचोली गावातील आपण पाहतो एक अतिशय उत्तम असे जे
गायक आहेत जे भजन सम्राट आहेत, अगदी जोड भजनाचा कार्यक्रम देखील त्यांच्या माध्यमातून केला जातो. आपण एक कटआउट पाहतोय, जी कटआउट आहे वर्लेश्वर भजन मंडळ चिंचवली, जी आपल्याला अलीकडच्या बाजूला पाहायला मिळाली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं त्यांचा नक्कीच आपल्याला पृथक्करण पाहायला मिळालं. ते आमचे अतिथीगण आदरणीय वंदनीय श्रीमान गणेशभाई पाटील यांचे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपले आदरणीय व्यक्तिमत्व नागेश शेठ शेळके साहेब यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करता. तसेच आमचे यशवंत बुवा पाटील यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही स्वागत करता. विकास आपल्याला पाहायला मिळतो बा. 2 बॉल अजून बाकी आहेत, बोला तयार होत बा. यावेळीचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत पकडला जातोय शेल. आणि इथे पाहू शकाल, इथे जर का आपण बघितलं तर बॅट्समन खऱ्या अर्थानं सेफ आपल्याला पाहायला मिळेल, कारण स्पीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनने इथे पहा तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. कमरेपेक्षा जास्त या बॉलची पिचिंग आहे की नाही याकरिता आता तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. तर आमचे तिसरे पंच या लगेचच सँडी सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सचिन सरांना आपण बघितलं, संपूर्ण आमचे ऑफिशियल अंपायर भरपूर चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता चेक केलं जाईल एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग कुठे झाली आहे. सँडी सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केल्यानंतर तर लगेचच इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळात हा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत देऊ. आमची टेक्निकल टीम वर्ल्ड टेनिस क्रिकेट ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगलं कार्य करत असताना या स्पर्धेच्या अनुषंगाने इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता, योग्य टप्पा होता. आणि इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने आता त्यांचा हा रिव्ह्यू गमावलेला आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार या पहिल्या सत्रातील पहिल्या डाबातील शेवटचा बॉल. बॉल तयार होतो. या बळीला देखील पहा लाईन जर का आपण बघितलं तर भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाने भरपूर वेग गती इथून मात्र प्राप्त केली होती. आणि ते ऑनफिल्ड पंचांनी इथून मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे. सँडी सर पुन्हा एकदा या ऑनफिल्ड अंपायरचा आता हा रिव्ह्यू या. आता पुन्हा एकदा चेक केलं जाणार एक्झॅक्टली ह्याही बॉलची पिचिंग आता कुठे झालेली आहे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे महावितरण विरुद्ध ज्युनियर अँड लेजंड चिंचवली असा सामना आपण बघणार आहोत. एक्झिबिशन मॅच जिथे मात्र मैत्रीचं नातं जपणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे चिंचवली गावातील खरं तर लेजंड खेळाडू आणि युवा खेळाडू यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. जे फ्युचर आहे चिंचवली टेनिस बॉल क्रिकेटचं आज आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोरच खऱ्या अर्थानं ते चिमुकले आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं भरपूर सराव ते करत असतात. आणि पंचांचा निर्णय आला इट्स अ नो बॉल. आता उघडा डोळे बघा नीट, यापुढील चेंडू असणारा फ्री हिट. शेवटच्या बॉल वरती आता काय घडेल पहा. का टेलिकास्ट होतं परफेक्ट योग्यरित्या या बॉलला खरं तर टिपला गेला आणि ते नो बॉल पंचांनी घोषित केला. चांगला निर्णय सँडी सरांचा. चला टॉस साठी यायचंय महावितरण संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जी एक्झिबिशन मॅच आहे, दर्शनी सामना असणार आहे. त्या दर्शनी मॅच मध्ये आपण लेजंड चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहणार आहोत महावितरण पनवेल.
40 धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज तयार होतात. स्वस्तिकचं षटक कंप्लीट करण्यासाठी शैलेश यांना खरं तर आणलं जातं. चला फिल्डिंग करणारा संघ प्लीज, भरपूर वेळ आपण घेताय. इतका वेळ घेऊन कसं चालेल. अजून आम्हाला जवळ जवळ जर का आपण बघलं तर 7 मॅचेस या कव्हर करायच्या आहेत. यावेळेला फील्डच्या बॉल वरती बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या मागे, कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आहे आणि तिसरी धाव घेत असताना बॅटर थोडेसे कमी पडलाय. 2च धावा मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 42 आणि विजयासाठी आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये खरं तर शिरवली या टीमला धावा कंप्लीट करावा लागतील. त्या अर्थातच 43. पाहूया या लक्षात आता कशा रीतीने इथून मात्र पाठलाग केला जाणार आहे या ऐकण्यासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय इथे उपस्थित मान्यवर एक प्रसिद्ध भजनी बुवा म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते ते आमचे गणेश बुवा पाटील यांचं आपण इथे आगमन पाहिलं. ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय नागेश शेठ शेळके साहेब जे उत्कृष्ट कोरस गायक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं आपल्याला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही ते स्वागत करीत आहोत. उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत. इथे आपण पाहतोय योगेश दादा वाघमारे देखील आलेले आहेत जे आपण पाहतोय या महावितरण मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या समेत अशोक दादा देखील आहेत. या स्पर्धेसाठी आनंद घेत आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. आपण सन्मानाकडे बोलत आहोत. एक प्रसिद्ध भजनी बुवा आमचे अतिथीगण आदरणीय वंदनीय श्रीमान गणेश बुवा पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच लिजंड खेळाडू ज्यांनी आपण पाहिलं की बोनशेत टेनिस क्रिकेटला हायलाइट केलं असे एक आदर्श खेळाडू अशोक दादा ज्यांचे फलंदाजी पाहत अगदी सगळे आपण पाहायचो की त्यांच्याकडे इम्प्रेसिव्ह व्हायचं असे फलंदाज राहिलेत. बोनशेत टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी हायलाइट केलं त्यांचे अतिथीगण आहेत अशोक सरांचा आपण सन्मान करणार आहोत. सेव्ह एनर्जी अँड सेव्ह नेशन हा नारा ते नियमितपणे आपण पाहतो की गुंजवतात आणि आज आपल्यासोबत ते इथे जॉईन झाले. त्याआधी सन्मान आपण इथे करतोय गणेश बुवा पाटील चिंचवली गावची आन बान आणि शान ज्यांनी चिंचवलीच्या संगीत क्षेत्राला अगदी आपण पाहिलं एक चालना दिली आणि असं एक चालना पुरुष आमचे प्रसिद्ध भजनी बुवा आदरणीय व्यक्तिमत्व गणेश बुवा पाटील यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. त्यांच्या समेत आपण पाहतो वर्लेश्वर रेसिडेन्सी वर्लेश्वर भजन मंडळ जे कार्यरत आपण पाहतो त्याच्यामध्ये असतात जे कोरस गायक आहेत ते आमचे पिताश्री अर्थातच नागेश शेळके साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. चला स्पीड अप करा. फिल्डिंग सेटअप लावून घ्या. फलंदाजीसाठी आपण फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवायचा अशी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन इथे सन्मान केला जातोय आणि हा सन्मान आहे मान्यवरांचा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. इथे उपस्थित झालेले आपले 7 एनर्जी 7 नेशन या स्लोगन वरती जे कार्य करतात त्यांचे लिजंड खेळाडू बोनशे टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित फलंदाज अर्थातच अशोक सरांचा आपण इथे सन्मान करतो. त्यानंतर यापुढील सन्मान असणार आहे तो म्हणजेच सुरेश शेठ शेळके साहेब सुरेश शेठ पाटील साहेब त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेसाठी आपल्याला 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन पाहायला मिळालं. त्यांचे अतिथीगण आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करतोय. आमच्या चिंचवली संघामधील एक खेळाडू नयन पाटील यांचे पिताश्री ते आहेत आणि त्यांचा इथे सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चेंडू देखील लवकर चेक करा अशी विनंती आहे. फिल्डिंग सेटअप लावून घ्या. मधोमध्ये भरपूर वेळ जातोय अशी विनंती आहे सर्व संघांना. प्लीज त्याची आपण काळजी घ्यायची. तसेच ऋषभ शेळके यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर यायचं. स्कोरिंग साठी जी नावं आपण सजेस्ट केली आहेत बघा त्यांनी सर्वांनी इथे राहा प्लीज. आपण एकट्या दुकट्यावरती काम पाठवू नका. काल सराव सेशन मध्ये आपण पाहिलं 3 वाजता सराव सुरू केला. 18 इथे खेळाडूंची गर्दी पाहायला मिळाली परंतु व्यासपीठावरती ज्यावेळेला काम करायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही कुठे हरवता असे आम्हाला प्रश्न जरूर पडले आणि याचा विचार नक्कीच येणाऱ्या क्रिकेट खेळामध्ये केला जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 24 बॉल मध्ये 43चा पाठलाग करायचा. आवाजामध्ये फेरबदल असणार आहे. आपल्यासोबत आहेत मोरपे गावातील एक रायझिंग स्टार समालोचक आमचे परम मित्र लवेश दिघे यांच्याकडे आपण बोलतो. थँक्यू.
येस थँक्यू व्हेरी मच आकाश. 24 बॉल 43 धावेचा प्रवास इथून कशा प्रकारे करतील टीम शिरवली संघ हे आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. स्वॅक्स करेंगे स्वागत. फलंदाज संदेशच्या बॅट मधून तडाखा चौकार. आपण आतुरतेने वाट पाहिली. त्यांच्या अतिथीगण आदरणीय व्यक्तिमत्व दिलीप शेठ शेळके साहेब चिंचवली यांचे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. नियमितपणे आपण पाहतो सातत्यानं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली या संघावरती त्यांचं आपल्याला निष्णात प्रेम पाहायला मिळतं आणि क्रिकेटला आपण पाहतो धर्म मानणारे व्यक्तिमत्व द ग्रेट डिओटी ऑफ क्रिकेट. आता त्याचं आमच्या गावातील पूर्व क्रिकेटर दिलीप शेठ शेळके साहेब यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा सुपुत्र आपण पाहतो श्रीराम चिंचवली संघामधून पॉवर प्लेचा षटक नियमितपणे आपण हाताळताना पाहिला. अगदी त्यांचे पिताश्री आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना क्रिकेट अगदी हवासा वाटतो. त्यांचे दिलीप बुवा शेळके यांचे आगमन झालेलं आहे. भजनी सम्राट देखील आहेत. अतिशय गोडवा त्यांच्या आवाजामध्ये आहे. त्यांचे आगमन झाले. वेलकम, स्वागत. येस पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहतो. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 5 धावा धावा फलकावरती सध्याच्याकडे आपण पाहतो. सेरुबा धुंद्रे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा बनवल्या. 43 धावांचा लक्ष ठेवलं गेलंय. बॅटिंग करत असताना आता जय हनुमान शिरवली या संघासमोर. मागील मॅचचा विचार केला शिरवली टीमचा तर अर्धशतकीय खेळी करणारा खेळाडू तो म्हणजे ऋतिक पोंडे हा ठरला होता. 12 चेंडूमध्ये 50 धावांचं युतन त्याच्या बॅट मधून आलं होतं आणि आता मात्र ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. आणि संदेशचा देखील विचार केला तर 43 धावा संदेशच्या बॅट मधून देखील आल्या होत्या. आणि या स्पर्धेमधील उच्चांक तर गाठण्याचं काम जे हनुमान शिरवली संघाने केलं. 108 धावा 30 चेंडूमध्ये बनवल्या होत्या. अगदी तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. हा बॉल पुन्हा डिलिव्हर्ड करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. व्हाईट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टोटल एका धाबेच्या मदतीने धावसंख्या अजून पुढे जाईल. टोटल 6 धावा धाव फलकावरती. 43 धाबींचा पाठला कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं. गोलंदाजांवरती आक्षेप घेतलाय पहा. इथे चेक केलं जाईल. गोलंदाजीच्या शैलीवरती इथे आक्षेप इथे घेण्यात आलाय. थर्ड अंपायर यांना मी विनंती करू की यावं आपण स्क्रीनवरती. बॉलरवरती आपण इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. WTC लाईव्हच्या माध्यमातून आपण इथे जरूर चेक करणार आहोत. गोलंदाज तयार. ऑन स्क्रीन आपण चेक करतोय. नागेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी देखील हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग आपला खेळाडू देण्यात मिस फिल्डिंग. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली संघाला येतोय चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून सुकी करताना आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज नागेश गोलंदाजाचा चांगला राहिला होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. सिली मिडॉनला खरं तर क्षेत्ररक्षण होता. त्याला बीट करून चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये गेला. तिथे चुकी झाली. यावेळी देखील प्रहार केलाय. कॉफी बुक स्टाईल लगवलेला फटका. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये धावा वाचवल्या जातात. एक धाव इथून जरूर कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावा संख्या डबल डिजिट मध्ये. टोटल 11 धावा विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली हा संघ आपण पाहतोय. अगदी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून देत असताना सलामीचे फलंदाज. मागील मॅच मध्ये देखील संदेशने 43 धावा बनवल्या होत्या. ऋतिक बोंडे ने खरं तर अर्धशतकीय केली होती. त्यामुळे हे दोन फलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड जरूर ओळखले जात आहेत या टीमचे. यावेळी देखील ऑन साइडला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लॅग रिजन मध्ये. बॉन्ड लाईन क्लिअर करत येतोय संदेशच्या बॅट मधून हा चौकार. चला आपण टॉस करणार आहोत. महावितरण वर्सेस लेजंड अँड जुन्नर चिंचवली या संघामध्ये आपण पुढचा सामना पाहणार आहोत. तरी टॉस साठी यायचंय. चला कॅप्टन या टॉस साठी.
संतोष शेळके यांना विनंती आहे जे कॅप्टन आहेत. आणि इकडे आपण पाहतो या वारमेन टीम कडून कॅप्टन अशोक सर आहेत वंशजचे. मनीष शेळके साहेबांचे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण देखील यायचं मंचावरती. या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण दिलीप बोस शेख यांच्याकडे बोलत आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण या सामन्याचा टॉस करण्यासाठी द्यायचा आहे. दर्शनी सामना आपण पाहतो एक्झिबिशन मॅच आहे. यस लवेश. या साऊंड साईडला ड्राईव्ह केलं, अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात केली. बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली संघाने एक षटकाच्या खेरीज बॅटिंग करत असताना शिरवली टीम जाऊन पोहोचला बिनबाद 16 या आकड्यावरती. तर टॉस आपण इथे करत आहोत. दोन संघ नायक, दोन्ही लिजन खेळाडू आहेत. हॅपी टू गो. टॉस उडवलाय आणि जाऊन पडतोय टेल. यस टीम महावितरणच्या बाजूने. निर्णयाची फक्त आम्हाला प्रतीक्षा आहे. काय निर्णय असणार आहे? बॅटिंग त्यांनी स्वीकारलेली आहे, त्यामुळे फिल्डिंग अपोजिट टीमला आपण आता इथे देणार आहोत. चला स्पीडअप करावा. टीम धुंद्रे आपण विनंती करतो की भरपूर वेळ या मॅच मध्ये झालेला आहे. पहा तब्बल 1 तासाच्या वर खरं तर हा सामना आपण पाहतो. चला त्वरित आपली फिल्डिंगची फेररचना करून घ्या. विनंती करेल मी सेरुबा 11 धोंद्रेपाडा या टीमच्या कॅप्टनला. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहिल्या तर 16 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 27 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान शिरवली संघाला. आपण पाहत आहोत श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे दमदार शानदार डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं हे आयोजन आपण पाहतो. आज तिसरी रात्र जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा करूया आपण सहर्ष स्वागत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. WTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरुवात करा. वारंवार आपणास विनंती करत आहे, जर तुम्ही अतिरिक्त वेळ घ्याल तर 38 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागेल. याच्याकडे टीम धुंद्रे लक्ष असू द्या. यावेळी प्रहार केलाय डीप स्क्वेअर ग्रीजर मध्ये खेळाडू आहेत तिथे. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. अगदी लॉंगचे सुद्धा फिल्डर साठी चेंडू अडवला जातोय. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. टोटल 17 धावा धाव फलकावरती. प्रतीक गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसरं षटक घेऊन इथून प्रतीकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खरं तर जास्त आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज पहिलं षटक घेऊन आला होता नागेश. आपण पाहिलं नागेशने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. इथून मात्र सामना खरं तर वाचवायचा असेल खरं तर गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धुंद्रे या संघाकडून आपण पाहतो दुसरा गोलंदाज वापरण्यात आलेला आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. पहा त्वरित सामन्याला सुरुवात करायची. ऋतिक बोंडेसाठी हा चेंडू टाकलाय. क्या बात आहे. चेंडूला भिरकावून दिलाय सरळ बॅकवर्ड स्पेल रिझर मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. ऋतिकच्या बॅट मधून तडाखा षटकार. अगदी लॉफ्ट केला. अखूट टप्प्याचा चेंडू प्रतीक या गोलंदाजाचा. चाचपणी केली फलंदाज ऋतिक बोंडेने आणि फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड स्पेलिंग रिझर मध्ये सीमारेषा पलीकडे. षटकाराकरिता हा चेंडू फेकला आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते. टोटल 23 धावा धाव फलकावरती. बिनबाद दमदार सुरुवात बॅटिंग करत असताना शिरवली टीमची. यावेळी देखील लाईन क्लाईन अगदी चांगली पाहायला मिळेल. लेथ मध्ये थोडासा चेंडू खेचला होता. टप्पा खाल्यानंतर थोडासा चेंडू खोलवर राहिला आणि तिथून मात्र बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट फेकला जातोय. पहा अगदी चांगली लाईन लेथ आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाची. यावेळी देखील ऑफ स्टिकला शपलवून लगातार आपण पाहतो ऑफ स्टिकला शपलवून मारण्याचा प्रयत्न ऋतिक बोंडेचा. यावेळी देखील सफल राहिला. येतोय चौकार. 4 रन. अगदी ऑब्स्टिकला शपलून फाईन लेग रिझन चॉईस केलं होतं ऋतिक बोंडेने. आता मात्र
फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेले आहेत. डीप मध्ये खरं तर एक खेळाडू ठेवण्यात आलेला आहे पहा. आता फिल्डिंगची चेंजेस आपण खरं तर सध्याच्या घडीला पाहतो. 4 धावा आल्या. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावरती बिनबाद मैदानाच्या आतमध्ये ऋतिक बोंडेचं वादळ गुंगावत असताना आपण सध्याच्या घडीला पाहतो. यावेळी देखील हलक्या हाताने ऑन साइडला ड्राईव्ह केला होतोय. डीप मध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. थोडंसं पंबल. त्याचा फायदा 2 फलंदाजांनी उचललाय. क्विक टू सिंगल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावसंख्या 29 धावा धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली सुरुवात जे हनुमान शिरवली या संघाची आपण पाहतो. टोटल 43 धावांचा प्रवास करायचा आणि 43 धावांचा प्रवास करत असताना अतिशय चांगलं क्रिकेट कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना इथून सलामीवीर 2 बॅट्समन. यावेळी अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. लयचर चेंडूची हाताळणी केली गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाने आणि शेवट गोड केलाय गोलंदाजाने. आणि अशा अखेरीस आपण पाहतो अशा रीतीनं 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. तर टोटल धाव संख्या बिनबाद 29. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 14 धाबेची गरज बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली संघाला. स्पीडअप करा पा. बराचसा वेळ तुम्ही अतिरिक्त खर्च करताय टीम धुंद्रे. आपणास आम्ही विनंती करू की त्वरित आपली फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या. येणारे 12 बॉल 14 धाबेची गरज बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली संघाला इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून धुंद्रे या संघाला आपण पाहतो कारण 2 षटकाच्या अखेरीस 14.50 ची सरासरी अद्याप मैदानाच्या आतमध्ये शिरवली संघाचे सलामीवीर बॅट्समन या 2 बॅट्समनने गाठलेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टोटल धाव संख्या आपण पाहतो 30 धावा धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण इथे पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान शिरवली संघ या मॅच मध्ये मजबूत पकड इथे बनवली आहे. एका 4 व्हीलरची चावी आम्हाला सापडलेली आहे. ती कोणाची आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे. यावेळी अगदी स्लॉट मध्ये चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातो. अगदी मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चित्याच्या चपलाईने अगदी हरणाचा वेग धारण करत असताना ऋतिक बोंडे आणि संदेश ला आपण सध्याच्या घडीला पाहतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. अगदी शिरवली संघाचे पाठीराखे देखील खुश असतील. अगदी मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ केला पहा. आमचे को कॉमेंटेटर मंगेश पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया सरचे स्वागत. ऑन साइडला इथे ड्राईव्ह केला. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू एक धाव कंप्लीट पहा. दुसरीसाठी प्रयत्न इथं केला जाणार नाही. खुश असतील. एका धावेच्या मदतीने धाव संख्या 33 ऑन बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती शिरवली संघ इथे खेळत आहे आणि शिरवलीचा आपण पाहतो एक बुलंद आवाज. अर्थातच त्यांनी रायगड आणि ठाणे या परिसरामध्ये आपला आवाज अनेक स्पर्धांना दिला. त्याचे रोशन पाटील सर यांच्या वतीनं शिरवली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि तितकेच आमचे गोड समालोचक आमचे रायझिंग स्टार आमचे मंगेश भाई पाटील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना पुन्हा एकदा विनंतीचा कॉल आहे. प्रेमाची विनंती की आपण मंचावरती यायचं. यानंतर प्रेमाची विनंती नसणार आहे. यस धाव्या मॅचच्या दिशेने तिथे धाव संख्या आपण पाहतो बिनबाद 33 धावा धाव फलकावरती. अगदी 10 धावेची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळतोय. शिरवली या संघाचा इथे पहा घुटला टेक फटका सजवायचा होता. एच अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली संघाला ऋतिक बोंडे बॅक टू द पवेलियन. चला टीम धुंद्रे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सूचित करतोय. आपण वारंवार जास्त वेळ खर्च करताय पहा. तब्बल 1.5 तास या मॅचला लागलेला आहे. दोन्ही टीमने बराचसा उशीर घेतला पहा. शिरवली आणि आपण पाहतो धुंद्रे. आपण थोडं सहकार्य पहा.
सहकार्य करायचे. अजून बी पॉल मधील आम्हाला सर्व मॅचेस केले पाहिजेत. एक प्रेक्षणीय मॅच देखील बॅलन्स आहे, त्यामुळे आम्ही विनंती करू की आपण थोडं सहकार्य करावा. अगदी वारंवार तुम्हाला सूचित करण्यात येते. आता मॅच मध्ये जरूर ट्विस्ट निर्माण झाले, कारण बिग मछली जाल में फसती हुई ऋतिक बोंडे सारखा मोहरा गारद झालाय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धीरज. इथून धीरज कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण. ऑन साईडला अगदी स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका सजवला होता अलॉन द कार्पेटच्या साहाय्याने. तिथे मात्र चुका करतात. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून बऱ्याचशा चुका या मॅच मध्ये झालेल्या आहेत, त्यामुळे इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल 35 ऑन अ बोर्ड. 35 धावा धावा फलकावरती. अजूनही 8 धावेची गरज. येणारे 8 बॉल आणि 8 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये इथून दोन्ही टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅच मध्ये बचाव कार्य करायचा असेल तर इथे लॉफ्ट केलाय चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली राहिली. अगदी टप्पा खाल्यानंतर असं वाटलं उचल घेणारा बराचसा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तिथे मात्र फिल्डिंग एफर्ट चांगले लाजवाब तर पाहायला मिळाले. धावा वाचवल्या जातील 2 आणि 2 धावा जरूर खात्यामध्ये जोडल्या जातील जय हनुमान शिरवली या संघाच्या खात्यामध्ये. 37 धावा धावा फलकावरती 1 बाद अशी सुरुवात आपण पाहतो शिरवली या संघाची. अजून 7 बॉल 6 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. खराब बॉल. इथून मात्र वाईट बॉल. पण सुनील तांडेल सर आम्हाला इशारा करतायत की हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. अशा धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण मॅच मध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल या शृंखलेमध्ये तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही आपण पाहू शकाल 5 धावेची गरज आहे. एखादा डॉट बॉल शेवटपर्यंत खरं तर मॅच जाईल जरूर. यावेळी प्रहार केलाय. टायमिंग पाहावं लागेल. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. MS धोनी स्टाईल खरं सामना संपवलाय, फिनिश केलाय आणि इथून मात्र विजय संपादित केलाय जय हनुमान शिरवली संघाने. सुपर 12 मध्ये दाखल झालेला आजच्या रात्रीमधला पहिला संघ आपण पाहतो शिरवली. हार्दिक अभिनंदन.